नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील इंगडे वेब मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना आयुष्मान वय वंदना कार्ड हे कशा प्रकारे मोबाईलवरून काढायचे ते आपण बघू. या ठिकाणी आपल्याला प्ले स्टोअरवर जाऊन आयुष्मान ॲप हे डाउनलोड करायचे आहे. डाउनलोड केल्यानंतर कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी दोन पर्याय येईल. एक बेनिफिशियरी आणि दुसरा आहे ऑपरेटर. रजिस्टर मोबाईल जे आहे आपला ते टाकून घ्यायचं आहे. टाकल्यानंतर कॅप्चर टाकून घ्यायचं आहे. टाकल्यानंतर व्हेरीफाय करायचं आहे. आधार OTP हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. आधार OTP टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी व्यवस्थितपणे टाकून घेतल्यानंतर कॅप्चर टाकून घ्यायचा आहे. लॉग इन या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी दोन्ही पर्याय आपल्याला निवडून घ्यायचे आहे. कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आयुष्मान भारत याच्यावर क्लिक करून क्लिक हिअर एनरोलमेंट ऑफ 70 इयर्स फॉर मोर याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला पर्याय येईल. त्या ठिकाणी आधार कार्ड टाकून घ्यायचं आहे. आधार कार्ड टाकल्यानंतर कॅप्चर पण पुन्हा आपण टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थितपणे आपण कॅप्चर टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर सर्च या बटनावर क्लिक करायचं आहे. थोडासा नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडासा वेळ घेईल. त्याच्यानंतर आपल्याला बेनिफिशियर नाव दिसेल. नाव दिसल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला गार्डियन नेम म्हणजेच पतीचे नाव लिहायचे आहे. व्यवस्थितपणे आधार कार्डवर जे आहे त्या प्रकारे आपल्याला नाव टाकून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर खाली स्क्रोल करत जायचं आहे. त्याच्यानंतर आधार OTP याच्यावर क्लिक करून व्हेरीफाय करून आपल्याला डिक्लेरेशन क्लिक करून अलाव क्लिक केल्यानंतर थोडंसं लोड घेऊन OTP पाठवण्यात येईल. आपल्याला दोन्ही ठिकाणी आपल्याला OTP टाकून घ्यायचा आहे. थोडासा साईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण स्लो चालू शकतो. थोडंसं दोन्ही OTP टाकल्यानंतर आपल्याला eKYC सक्सेसफुल असा मेसेज येईल. त्याच्यानंतर आपल्याला ओकेवर क्लिक करून टाकायचं आहे. ओकेवर क्लिक केल्यानंतर स्क्रोल करून जायचं आहे. आपल्याला खाली स्क्रोल करत गेलं की आपल्याला कॅटेगरी निवडायची आहे. कॅटेगरी निवडल्यानंतर आपल्याला आपल्या गावाचा पिनकोड टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपले डिस्ट्रिक्ट ग्रामीण आहे शहरी आहे आपण ते निवडून घ्यायचं आहे. ग्रामीण असल्यास रुरल हे निवडायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपला तालुका निवडायचा आहे. डिस्ट्रिक्ट त्याच्यानंतर आपल्याला आपलं विलेज म्हणजेच आपलं गाव निवडायचं आहे. त्यानंतर डिक्लेरेशन देऊन आपल्याला फोटो राहिलेला आहे तर आपण फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. व्यवस्थितपणे क्लिअर आला पाहिजे तसं फोटो काढून घ्यायचा आहे. फोटो काढल्यानंतर आपल्याला चेक करून घ्यायचं व्यवस्थित सर्व आहे का. काही राहिले असेल तर आपण करू शकता दुरुस्त. त्याच्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे.
सबमिट झाल्यानंतर आपल्याला KYC कंप्लीट, प्लीज डाउनलोड आयुष्मान कार्ड आफ्टर सम टाईम असा मेसेज येईल. त्याच्यानंतर आपल्याला रिकॅप्चर टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थितपणे आपण कॅप्चर टाकल्यानंतर प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता अप्रूव्हल हा मेसेज येतो. स्क्रोल केल्यानंतर आपल्याला दिसू शकते आपण केलेलं अप्रूव्हल असं दाखवत आहे. अशा प्रकारे आपण आयुष्मान कार्ड